ट्रिपवर जायचं म्हटलं की चेन तर डायरेक्ट आंघोळीच्या गोळ्या जाणार त्या प्रसंग. राम राम मंडळी. तर आपली सकाळ तर ट्रेनमध्येच झाली, कारण दिल्ली यायची बाकी आहे. पण सकाळी उठून नेमकं आपलं एकच काम असते की मोबाईल चार्जिंग लावणं. तर सर्वात पहिले मी मोबाईल चार्जिंग लावला, मग बाहेरच्या व्ह्यूची मजा घेत राहिलो. त्याच्यानंतर काय हा जे तर असा पसरलो होता की काय सांगा, जसा की घरी पसरला एकदम सण. आणि एक एक जण करता करता मस्तपैकी फ्रेश होऊन उभे राहिले. तितक्यात का म्हणे जे आपण टेन्शन न घेऊ म्हणे, आपण आंघोळीच्या गोळ्या आणल्या. मग त्यानं सगळ्यांना एक एक गोळी वगैरे दिली. ट्रेननं जाताना एकच गोष्ट असते, पण नाश्त्याची सोय नसते. मग कायचंही काही पपनाईवरच भागावं लागलं. आपले मामा फोनवर कोणासंग बोलले रो ऐकले. त्याच्यानंतर यायचं काय झालं काय माहित बा. तो म्हणे तू न लात मारली, हा म्हणे तू न लात मारली. याच्या तर लाताच चालू होते. पण आमची गोष्ट एवढी की आमच्या जण होतं 5 आणि सीट होते 6, आणि तरी आम्ही एका सीटावर बसून मजा करत जाऊ. हा का म्हणे का रे मला लाता मारल्या, आता पाहणं म्हणे तुमच्या अंगावर जाऊन बसतो म्हणजे बसतो, झटच बसतो. त्यात कायचं काही आपला जे म्हणे पहिले सेल्फी काढू, बाकीचं काही मग होईन. जान जाय पण सेल्फी ना जाय. आमचं एवढं ठरलं की आता कोणीच ट्रेनमध्ये झोपणार नाही. तरी पण आमचे मामा झोपलते, पण आता आम्ही सुखानं त्यांना पण झोपू देत नाही, कारण जसं ठरलं तर तसंच होणार. मग कायचं काही त्याच्या अंगावर सीटा टाकू दे आणि लाता मारू दे, असंच चालू होतं. तितक्याच तर आग्रा आलं आणि ताजमहल नाही पाहिलं असं होऊ शकते का. आपल्या मामानं डायरेक्ट ताजमहलच विकत घेतलं बा. म्हटलं वा रे मामा असो तो असाच डायरेक्ट ताजमहलच विकत घेतलं बू मामीसाठी. पण आता नेमकं मामी कोणती आणि कोणती नाही ते काही माहित नाही बू मला. तर आजच्या पार्टमध्ये एवढंच. भेटूया पार्ट 4 मध्ये. जप्त केले. जय हिंद, जय महाराष्ट्र.